एकीकडे भारताच्या अखत्यारीमध्ये जम्मू काश्मीर विकासाची नवी शिखरं गाठत आहे, तर दुसरीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये अस्थिरता, हिंसाचार आणि जनआक्रोश वाढताना पाहायला मिळतोय। या दोन चित्रांमधून दोन्ही भागांमधील वास्तव स्पष्ट होतंय। जसं जम्मू काश्मीरमध्ये जगातील सर्वात उंच आणि सर्वात लांब रस्ते बोगद्यांपैकी एक असलेल्या जोजिला बोगद्याच्या ब्रेक थ्रू ब्लास्टचा महत्त्वाचा टप्पा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये पूर्ण झाला। फेब्रुवारी 2028 पर्यंत हा प्रकल्प पूर्ण होण्याची अपेक्षा आहे आणि त्यामुळे काश्मीर आणि लडाख दरम्यान वर्षभर अखंड आणि सुरक्षित दळणवळण शक्य होणार आहे। पायाभूत सुविधांच्या विकासातील हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातोय। दुसरी दृश्य पाहूया। दुसरीकडे पाकिस्तान व्याप्त काश्मीरमध्ये बेरोजगारी, महागाई आणि निवडणूक प्रक्रियेतील कथित गैरप्रकारांविरोधात नागरिक बरेच रस्त्यावर उतरले। आंदोलकांवर सुरक्षा दलांनी केलेल्या कारवाईमध्ये 30हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जातोय, तर अनेक जण जखमी झालेले आहेत। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पाकिस्तान सरकारने इंटरनेट सेवा बंद करून कडक निर्बंध लागू केलेत। विकास आणि स्थैर्याच्या मार्गावर असलेला भारतीय जम्मू काश्मीर आणि संघर्षाच्या गर्तेमध्ये अडकलेला पाकिस्तान व्याप्त काश्मीर अशी दोन परस्पर विरोधी चित्र सध्या जगासमोर आहेत। Thank you.